मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल किंवा अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीत काहीच बदल नाही याची नोटीस सुद्धा आली आहे। प्रत्येक लाभार्थ्याने ही नोटीस पाहायला पाहिजे आणि तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या सर्व शंका या नोटीस अंतर्गत दूर होणार आहेत। एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे आणि सोलापूर जिल्हा अंतर्गत हे दोन्ही नोटीस तुम्हाला पाहून घेणं गरजेचे आहेत। आता या विषयामध्ये जो पॉइंट या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे तो पॉइंट सर्वप्रथम समजून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स असेल व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी शर्ती मध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणतेही बदल झालेला नाही। या योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यापूर्वी सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली होती की जे काही निकष पूर्वी आहेत जेव्हा तुम्ही अर्ज केला होता ज्या हमी पत्रामध्ये निकष होत्या त्याच निकष लागू आहेत, यामध्ये कोणताही बदल नाही असं सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली होती। ज्या लाभार्थ्यांनी माहिती पाहिली असेल त्यांना नक्की कळालेलं असेल। आता ही सोलापूर जिल्ह्याची सुद्धा नोटीस आहे, यामध्ये सुद्धा सेम नमूद करण्यात आलेला पॉइंट आहेत। त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सांगण्यात आलेले आहेत ज्या काही निकष आहेत जे पूर्वी होते तेच निकष यामध्ये आहेत, दुसरे कोणतेही नवीन निकष नाहीत। सध्या जर तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे मिळत असतील तर कंटिन्यू तुम्हाला हप्ते मिळत जाणार आहेत। कोणत्याही पद्धतींचे तुम्हाला काही या ठिकाणी करण्याची गरज नाही। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।